विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 10वी पास झालेला आहात. आपले सर्वांचे अभिनंदन करतो. आता आपल्याला पुढच्या म्हणजे 11वी आणि 12वी या ठिकाणी आपल्याला शिक्षणाची संधी काय काय आहे, त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये असणारं नामांकित जे महाविद्यालय आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वालानगर या ठिकाणी 11वी-12वी शिक्षणासाठी त्यामध्ये 4 पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामध्ये सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि HSVC विभाग या 4ही विभागातून आपण 11वी-12वी पास होऊन त्यामध्ये आपण पुढची संधी आपण निर्माण करू शकतो. यातील 11वी-12वी क्रॉप सायन्स यामध्ये म्हणजे HSV विभागातील मी क्रॉप सायन्स या विषयासंबंधी मी शिक्षक त्या विषयाचे श्री घोडके SR आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे. त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी या 4ही विभागामध्ये कोठेही प्रवेश घेतला म्हणजे आपण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा HSVC क्रॉप सायन्सचा प्रवेश घेतला तर आपल्याला मराठी, इंग्रजी, पर्यावरण, शालेय शिक्षण हे 4 विषय कॉमनच असतात. त्या ठिकाणी 4ही विषय आपल्याला कॉमन असतील आणि मग क्रॉप सायन्सचा प्रवेश घेतल्यानंतर 5वा विषय आपल्याला त्या ठिकाणी पायाभूत अभ्यासक्रम असेल. त्यानंतर 6वा असेल त्यामध्ये क्रॉप सायन्स पेपर 1, क्रॉप सायन्स पेपर 2, क्रॉप सायन्स पेपर 3. इथं जरी सायन्स दिलं असलं तर हे शिक्षण हे मराठीमध्ये असेल, मराठी माध्यमामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल. त्यामध्ये 20 मार्किंग शिक्षण कसं आहे बघा. मराठीला तुम्हाला 80 अधिक 20 मार्क्स, 20 मार्काचं प्रॅक्टिकल असेल किंवा त्यानंतर 100 मार्क्स. इंग्रजीला 80 अधिक 20 100 मार्क्स. त्यानंतर पर्यावरणाला 50 मार्क असतील किंवा त्याला प्रोजेक्ट असेल आणि त्यामध्ये ABC ग्रेड दिला जाईल. त्यानंतर शालेय शिक्षणासाठी ABC ग्रेड ही ग्राउंडवरची परीक्षा असेल. आता मग त्यानंतर GFC त्याला आपण पायाभूत अभ्यास म्हणतो, जनरल फाउंडेशन कोर्स या विषयामध्ये आपल्याला थोडक्यात जनरल नॉलेजचा अभ्यास असतो. त्यामध्ये 60 मार्काची थिअरी आणि 40 मार्काचं काय असणार प्रॅक्टिकल असेल म्हणजे प्रोजेक्ट असेल, त्यामुळे 100 मार्क त्याला असतील. त्यानंतर क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट मध्ये 80 मार्काची थिअरी, 80 मार्काची प्रॅक्टिकल परीक्षा, 40 मार्कामध्ये तुम्हाला प्रकल्प असतील किंवा प्रोजेक्ट असेल किंवा ऑन द जॉब ट्रेनिंग असतं, असे 200 मार्क्स. असं तिन्ही पेपरला 200 मार्काचं असतं. म्हणजे आणि मग हे 3 पेपर आपण दिल्यानंतर त्यामध्ये बोर्डाकडून ह्याला भागिले 2 करून त्याचं कन्व्हर्जन 100 मध्ये होतं. हे विषय आपले 100 मध्ये मार्क्स होतात त्याची कन्व्हर्जन. म्हणजे आपण जर परीक्षा दिली 100 100 100 100 100 100 म्हणजे 600 मार्क्स आणि जर पर्यावरणचे मार्क्स ह्या वर्षापासून लागू असतील तर ते 50 मार्क असतील किंवा ABC असेल ते 50 झाले जाणार आहेत. म्हणजे 600 मार्काची परीक्षा आपल्याला द्यावी लागेल. आता इथं सगळ्याकडे जर असेल ते 600 मार्काचं मार्किंग असेल, पण इथं आले तर आपल्याला फायदा काय होईल संधी होईल बघा. आपल्याला ह्या विभागामध्ये क्रॉप सायन्स विभागामध्ये प्रवेश घेतल्यानंतर संधी काय मिळणार आहे आपल्याला. हे सगळं प्रात्यक्षिकावर आधारित विषय आहे. हे महाराष्ट्र शासनामार्फत चालवले जातात, व्यवसाय अभ्यासक्रमामार्फत हे चालवले जातात. त्यामुळे तुम्हाला प्रात्यक्षिकावर या ठिकाणी भर देऊन चांगले मार्क्स मिळावे आणि जीवनात तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहावं या हेतून उभारलेले हे विषय आहेत. त्यामध्ये तुम्हाला पायाभूत अभ्यासक्रमाला 40 मार्क प्रॅक्टिकल असणार आहेत. तुम्ही व्यवस्थित प्रकल्प केला त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी 40 पैकी 40 पडू शकतात. इथं ह्या ठिकाणी हे दोन्ही 20 मार्क धरले तर तुम्हाला प्रॅक्टिकलला 120 मार्क्स आहे जवळपास. म्हणजे 80 मार्क प्रॅक्टिकल आणि 40 मार्क जर प्रोजेक्ट असेल त्याचे प्रकल्प असतील. त्यानंतर इथं 3 विषयामध्ये तुम्हाला 120 पडू शकतात. म्हणजे आपण थिअरीचा अभ्यास आणि प्रॅक्टिकलचा अभ्यास केला तर आपल्याला इथं 200 पैकी 160 ते 190 पर्यंत पडू शकतात. मग त्याला जर आपण भागाचा 2 भागलं तर आपल्याला ह्या 3 विषयामध्ये जवळजवळ 80 ते 95 पर्यंत मार्क्स मिळतात. म्हणजे ह्यामध्ये आपण मार्क्स मिळवू शकतो आपण. त्यामध्ये मार्क्स मिळाल्यानंतर आपल्याला 12वीला आपल्याला चांगल्या मार्काने आपण उत्तीर्ण होऊ शकतो आणि आपल्याला पुढची संधी मिळू शकते. आता मग 12वी नंतर काय मिळणार आपल्याला महत्वाचा प्रश्न असतो की आम्ही तुमच्यावर प्रवेश घेतला पण 12वी नंतर आम्हाला कुठं पुढे जाता येईल. तर 12वी क्रॉप सायन्स पूर्ण केल्यामुळे त्याला पहिली संधी आहे BA 3 वर्षाचा कोर्स बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणतात. त्यानंतर दुसरी संधी आहे BCom, तिसरी आहे BSc. हे तिन्ही असेल. आपण सायन्समध्ये म्हणजे आपण इथं मराठीने शिकणार आहे पण तुमचे जर इंग्लिशमध्ये थोडंफार आकलन चांगलं असेल तर तुम्हाला BSc त्या ठिकाणी डायरेक्टली प्रवेश मिळतो आणि त्यामुळे तुम्ही BSc आमच्याकडे भरपूर मुलं त्या ठिकाणी BSc उत्तीर्ण झाले, काही MSc वर आलेले आहेत, त्यामुळे BSc करता येतं. त्यानंतर तुम्हाला BBA बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, BBA पुढे नंतर MBA करावं लागतं. त्यानंतर 5 BCA बॅचलर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन म्हटलं जातं. त्यानंतर त्यामध्ये BSc शुगर ट्रेड हे इस्लामपूरला कॉलेज झालेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळतो. त्याबरोबर त्यामध्ये तुम्हाला या पुढचं जर तुम्हाला वाटलं आपण DED करावं तर DED साठी तुम्हाला प्रवेश मिळेल. त्यानंतर BA BEd हा 4 वर्षाचा कोर्स असतो. BA BEd ला तुम्हाला जाता येईल. त्यानंतर तुम्हाला वाटलं आपण हॉटेल मॅनेजमेंट करावं तर हॉटेल मॅनेजमेंटसाठी तुम्ही करू शकता, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स शिकू शकता. त्यानंतर मुली असतील तर मुलीसाठी BID हा सायबरला कोर्स आहे, बॅचलर ऑफ इंटरियर डिझायनिंग म्हणून कोर्स आहे, त्या ठिकाणी त्यामध्ये मला प्रवेश मिळता येतो.
त्यानंतर तुम्हाला आपल्याला त्यामध्ये BSc ॲग्री YCMU म्हणजे मुक्त विद्यापीठाचं आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठांचं BSc ॲग्री आहे, त्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घेता येतो. याच्याबरोबरच हे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला महत्वाची शासनाने एक संधी उपलब्ध केली. तुम्ही 11-12 क्रॉप सायन्स शिकलाय म्हणजे तुम्हाला काहीतरी बाबा एक तुम्ही प्रात्यक्षिकावर आधारित विषय शिकलेला आहात, त्यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यानंतर तुम्ही स्वतःच त्या उद्योजक बनावं या हेतून काय केलेलं आहे की एक 2 महिन्याचा कोर्स म्हणजे 12वी झाल्यानंतर 1 वर्ष गॅप, त्यानंतर तुम्हाला 60 दिवसाचा एक कोर्स असतो, त्याला हैदराबादची संस्थेमध्ये त्यामध्ये मान्यता दिली आहे. त्या ठिकाणी मग आपल्या इकडे शाखा तळसंदीला सुरू झालेली आहे, त्याची एक दुसरी शाखा आहे उत्तूरला आहे आणि तिसरा आहे ती विलिंग्टन कॉलेज सांगलीला आहे. त्या ठिकाणी 2 महिन्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी थांबायचं, राहायचं आहे, त्या ठिकाणचं जे प्रशिक्षण असेल ते पूर्ण करायचं, राहणे खाणे मोफत सोय असते. त्यानंतर तुम्हाला त्या संस्थेमार्फत प्रकल्प सादर करायला परवानगी मिळते आणि तुम्ही बँकेला प्रकल्प सादर केल्यानंतर तुम्ही 1 लाखापासून 20 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळू शकतं आणि त्यामध्ये मग अनुदान उपलब्ध होतं. ओपन असतील त्यांना 35% अनुदान असेल त्या रकमेवरती आणि कॅटेगरीवाले असतील त्यांना 45% अनुदान असेल. म्हणजे आपल्याला स्वतःच्या पायावर तुम्हाला उभारायला काय असेल ह्या संधी मिळू शकते. त्यामुळे ही आपल्याला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहे यामध्ये आपण इकडनं प्रवेश घेतल्यानंतर, कारण फक्त त्या ठिकाणी क्रॉप सायन्स या विषयासाठी त्यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये. नंतर नाही तर तुम्ही मग सायन्स करून BSc ॲग्री केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाता आलं पाहिजे. हे झालं आपल्याला या ठिकाणी आपण पूर्ण केल्यानंतर. मग 12वी नंतर आपण हे शिक्षण पूर्ण केलंय तर आपल्या शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे. मग आपण समजा भविष्यात आपण शिकलोच नाही तर आपण काय करता येईल, तर आपल्याला स्वतःची रोपवाटिका उभा करता येईल, नंतर आपल्याला हरितगृह उभा करता येईल, त्यानंतर आपल्या शेतीमध्ये स्वतःची डेव्हलपमेंट करून म्हणजे त्यात आपण जे 11-12 शिकणार आहे त्यामुळे थोडीफार आपण आपल्या भागामध्ये ऊस शेती आहे त्यात थोडेफार आपण प्रगती करू शकतो. त्याचबरोबर मधुमक्षिका पालन असेल, सेंद्रिय शेती असेल, ह्याप्रमाणे आपण काय सगळं उपलब्ध करू शकतो. त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला उत्ती संवर्धनात सुद्धा थोडा भाग असणार आहे, ते स्वतः तुम्ही स्वतः प्रयोगशाळा उभा करू शकता. त्यानंतर सेंद्रिय शेती झाली आपल्याला गोदाम उभा करू शकता. नंतर सेंद्रिय खत प्रकल्प होऊ शकता, म्हणजे आपण गांडूळ खत प्रकल्प शिकणार आहे त्या प्रकरणाच्या आधारे तुम्ही स्वतःचा गांडूळ खत प्रकल्प स्वतः सुरू शकता. रोपवाटिका सुरू करून शिकणार आहे पण त्याच्या आधारे तुम्ही स्वतःची ऊसाची नर्सरी काढू शकता. ह्यातल्या आपल्याला रोजगार संधी झाल्या. नोकरी कुठे मिळतील आपल्याला, तर नोकरी आपल्याला बाकी म्हणजे या ठिकाणी कृषी सहाय्यक म्हणजे जे मोठमोठे शेतीचे फार्म्स असतात त्या ठिकाणी आपल्याला शेतीच्या फार्मवरती आपल्याला कृषी सहाय्यक म्हणून आपल्याला काम करता येईल. त्यानंतर बीज उत्पादन असतं, काहींची ऊस शेती असते त्याने बीज उत्पादन करतात, त्याने बीज उत्पादन सहाय्यक म्हणून काम करता येईल. त्यानंतर पीक उत्पादक सहाय्यक म्हणजे वेगवेगळ्या पिकं घेतात त्या ठिकाणी उत्पादक सहाय्यक म्हणून काम करता येईल. बीज निरीक्षक, ज्या ठिकाणी बीज उत्पादन प्लॉट असतात त्या बीज उत्पादन प्लॉटवरती आपल्याला बीज निरीक्षक, कारण आपण 11-12 मध्ये बीज उत्पादन हे प्रकरण शिकणार आहे त्यामध्ये बीज उत्पादक सहाय्यक आपल्याला करता येईल. नंतर कृषी निविष्ठा विक्रेता म्हणजे जे आपल्याला शेतीपैकी लागणारे साहित्य आहे त्याची विक्री आपण स्वतः करू शकतो. त्यानंतर शेती मदतनीस म्हणजे साखर कारखान्यामध्ये शेती मदतनीस पद असतं तसं आपल्याला त्या ठिकाणी शेती मदतनीस, काही ठिकाणी 100 एकर काही फार्म असतात त्या ठिकाणी शेती मदतनीस त्या ठिकाणी आपल्याला काम करता येईल. नंतर उती संवर्धन तंत्रज्ञ म्हणजे सुरुवातीला आपण उती संवर्धन म्हणजे प्रयोगशाळेमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी नोकरीसाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि गांडूळ खत प्रकल्प सहाय्यक म्हणजे आपण 11-12 शिकणार तर त्या ठिकाणी गांडूळ प्रकल्प म्हणजे आता ऊर्जित सारखा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवला जातो तर त्या ठिकाणी आपण प्रकल्प सहाय्यक म्हणून सुद्धा काम करू शकतो. आणि ऊस उत्पादन निरीक्षक म्हणजे काही ठिकाणी ऊसाचे प्लॉट्स असतात तर ऊस उत्पादक निरीक्षक म्हणून सुद्धा आपल्याला काम करता येईल. म्हणजे 11-12च्या ह्याच्यावरती आपण म्हणजे रोजगार त्यानंतर स्वयंरोजगार ह्या दोन्ही शब्दाला आपल्याला उपलब्ध करता येतील आणि आपल्याला करिअर आपल्या घडवताना आपल्याला पुढे सुद्धा शिक्षणाची संधी उपलब्ध आहेत. त्यामुळं या ठिकाणी आपल्याला प्रवेश घ्यावा असा आमची इच्छा आहे. आता इथं प्रयोग क्षमता किती आहे बघा, शासनानं तुमच्या आपले जी मुलं प्रवेशित होणार आहेत त्यांच्यावरती आपल्याला ह्या विषयाचं पूर्ण आकलन व्हावं आणि प्रात्यक्षिकावर भर देता यावा म्हणून फक्त 25 मुलांनाच प्रवेश केला होता. फक्त 25 मुलांनाच प्रवेश केला होतो. आता हे प्रवेश केल्यानंतर मग ह्याला पात्रता काय, तर ह्याला 10वी पास फक्त म्हणजे 10वी पास पाहिजे, त्याला बाबा ह्या विषयाचं आवड पाहिजे म्हणजे आवड म्हणजे घेण्याची इच्छा पाहिजे, म्हणजे लादलेला विषय नसावा. त्यामुळे त्यानं प्रवेश इथं घ्यावा. प्रवेश घेतल्यानंतर बाबा काही मुलांना एटीकिटी असतील तर एटीकिटीने मुलांना सुद्धा आम्ही संधी देतो किंवा त्यानं त्याला परत पुढं 10वी पास होण्यासाठी 2 संधी मिळतात. त्यामुळे तो सुद्धा नंतर 11वीपर्यंत ते 12वी पास 10वी पास होतो आणि 12वीमध्ये चांगल्या मार्कानं, कारण इथं प्रॅक्टिकल ओरिएंटेड मार्क असल्यामुळं त्यामुळे त्याला चांगले मार्क्स पडतात आणि पुढे नंतर तो आपलं करिअर घडवू शकतो. ह्यामध्ये 10वी पास आणि प्रथम जे येतील म्हणजे 35% आला किंवा 40% किंवा त्याला वाटलं आपल्याला बाबा इथं आपण आपलं संधी घ्यावी 70% मार्क्स सुद्धा मुलं ऍडमिशन त्या ठिकाणी घेतात आणि आपला प्रवेश निश्चित करतात. म्हणजे 25 जागा असल्यामुळं
आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे ते आपण संधीचा लाभ घ्यावा आणि आपला प्रवेश ह्या कॉलेजमध्ये लवकरात लवकर नोंदवावा. ह्यासाठी ऑनलाईन आपल्याला प्रवेश प्रक्रिया ह्या वर्षी राबवावी लागणार आहे. त्यासाठी वेबसाईट जी आहे त्यामध्ये online.ycwm.ac.in ही वेबसाईट ठेवलेली आहे. त्या वेबसाईटवर तुम्ही काय करायचं, त्यामध्ये आपला फॉर्म सिलेक्ट करायचा. त्या फॉर्म सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी आपल्याला फॉर्मवरती भरता येईल. तुम्हाला जर आपल्याला काही ह्या विषयाविषयी शंका असेल तर मला तुम्ही त्या नंबरवर कॉल शकता. 9420 354 160 या नंबरवरती मला तुम्ही कॉल करू शकता आणि त्या कॉलवरती तुम्ही काय असेल बाबा काही शंका असतील तर निरसन करू शकता. यामध्ये तुम्ही आपण लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा, कारण नंतर आमच्याकडे मुलं येतात की मला प्रवेश घ्यायचा आणि एकदा 25 जागा पूर्ण झाल्या की आम्हाला त्या ठिकाणी नंतर प्रवेश नाकारावा लागतो. त्यामुळे आपण लवकरात लवकर आपण ह्या विषयाची माहिती घ्यावी. आपल्या गावातल्या कोणी विद्यार्थ्यांनी केला असेल त्याची माहिती घ्यावी. प्रॅक्टिकल ओरिएंटेड विषय असल्यामुळे सोपे विषय आहेत आणि आपल्याला या ठिकाणी भविष्यात आपल्याला चांगली संधी निर्माण करतील. या हिशोबाने आपण प्रवेश निश्चित करावा आणि आपलं ॲडमिशन तात्काळ घेण्याचा प्रयत्न करावा. ओके, थांबू. थँक्यू.